3, 2, 1, start. Good morning, friends. Yesterday we have started the text, The Story of Tea. Now see the second part at page number 18. Para number 4. I am going to read the text. Yesterday I have told you that you have to write the meanings of the words from glossary and difficult words from the textbook. See the fourth paragraph at page number 18. When the plants mature, only the top 1 to 2 inches of the plant are picked. These buds and leaves are called flushes. A new flush appears on the plant every 7 to 10 days during the peak growing season. Left to grow on its own, the tea plant may actually grow into a small tree, but in all tea gardens, the plants are pruned and kept at a height of about 3 feet, that is waist high, to enable easy plucking of the leaves. The teas we buy are usually classified according to their leaf size. Accordingly, we have Assam type of tea characterized by the largest leaves, China type characterized by the smallest leaves, and third is gumbo tea, that is characterized by leaves of intermediate size. We have 3 very distinct and different tea growing regions in India. Each of these regions is famous for the special type of tea it produces, which are unique in taste, aroma, strength and flavor. The 3 regions are Darjeeling in northeastern India, Assam in far northeast India, and Nilgiris in South India. Most people agree that tea is a refreshing drink. It contains no carbohydrates, fat or proteins. What gives tea its special and distinctive flavor is theanine as well as caffeine, which gives the drink its stimulating quality. हे शेवटचं वाक्य जे वाचलं त्यामध्ये काही पुस्तकामध्ये माझ्या पुस्तकामध्ये तर चूक झालेली आहे, तुमच्या पुस्तकात ती चूक करेक्ट केली का नाही बघा. विच गिव झाले तिथं शेवटची ओळ, शेवटच्या परिचयातली आत्ता वाचलेली शेवटची ओळ विच गिव असं दिलं तिथं. त्याच्याऐवजी काय करायचं, यस प्रत्यय लावा आधी गिवला. विच गिव्ज द ड्रिंक इट्स स्टिम्युलेटिंग क्वालिटी. गिव्ज पाहिजे त्या ठिकाणी. का पाहिजे तर कॅफेन हे एकवचनी नाम आहे, त्यामुळं पुढं आलेलं क्रियापद सिंपल प्रेझेंट टेन्स दर्शवताना तृतीय पुरुषी एकवचनी करता असल्यावर क्रियापदाचं यस किंवा ईएस प्रत्ययाचं रूप घ्यायचं असतं, मग तिथं यस ठेवायचं. ठीक आहे. नाव सी द टेक्स्ट ॲट पेज नंबर 18. When the plants mature, only the top 1 to 2 inches of the plant are picked. जेव्हा ही चहाची झाडं मोठी होतात, मॅच्युअर होणे म्हणजे प्रौढ होणे, वयस्कर होतात. झाडांना प्रौढ होणे असं म्हणण्यापेक्षा त्याचं काय परिपक्व होतात. वेन द प्लॅन्ट्स मॅच्युअर, जेव्हा झाडं परिपक्व होतात, ओनली द टॉप 1 to 2 inches ऑफ द प्लॅन्ट आर पिक्ड. त्या झाडाच्या फक्त शेंड्याच्या बाजूचे 1 ते 2 इंच एवढाच भाग तोडला जातो. दीज बर्ड्स अँड लीव्ज आर कॉल्ड फ्लशेस. मग या ज्या कळ्या आणि पानं जे असतात त्यांना फ्लशेस असं म्हणतात, त्याला आपण झुपके म्हणूया. अ न्यू फ्लश ॲपियर्स ऑन द प्लॅन्ट एव्हरी 7 to 10 days ड्युरिंग द पीक ग्रोईंग सीझन. आणि एकदा तो झुपका तोडला, ते एक फ्लश तोडला की लगेचच पुन्हा 7 ते 10 दिवसाच्या काळामध्ये पुन्हा त्या ठिकाणी नवीन फ्लश येत असतो, उगवत असतो.
अ न्यू फ्लश ॲपियर्स, नवीन फ्लश दिसतो त्या झाडावर एव्हरी 7 to 10 days ड्युरिंग द पीक ग्रोईंग सीझन. पीक ग्रोईंग सीझन म्हणजे आपल्याकडे असते बघा काढणीचा काळ म्हणतो, ज्वारी काढण्याच्या काळाला काढणीचा काळ, तसं हा वरचे शेंडे त्याचे मोठे होत असण्याचा जो काळ असतो, कालावधी असतो, त्या कालावधीमध्ये प्रत्येक तोडणीनंतर नवीन फ्लश त्या ठिकाणी आपल्याला 7 ते 10 दिवसात बघायला मिळतो. लेफ्ट टू ग्रो ऑन इट्स ओन, द टी प्लॅन्ट मे ॲक्च्युअली ग्रो इन टू अ स्मॉल. मग चहाच्या या झाडाला जर त्याच्या वाढीनुसार जर वाढू दिलं तर प्रत्यक्षात त्याचं एक छोटंसं झाड तयार होतं. बट इन ऑल ट्री गार्डन्स, पण सगळ्याच चहाच्या बागांमध्ये द प्लॅन्ट्स आर फ्रंट, या झाडांना त्याच्या मनानुसार त्याच्या स्वतःच्या कुवतीनुसार मोठं होऊ दिलं जात नाही. बट द प्लॅन्ट्स आर फ्रंट, ही झाडं छाटली जातात अँड केप्ट ॲट अ हाईट ऑफ अबाउट 3 feet, आणि त्यांची उंची फक्त 3 फूट एवढीच राहील हे पाहिलं जातं. 3 फूट उंच का? कमरे इतक्या उंचीची. कशासाठी? टू एनेबल इझी प्लकिंग ऑफ द लीव्स. वरची जी पानं फोडायची असतात ती पानं खूप सोपं जावं यासाठी. द टीज वी बाय आर युजली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर लीफ साईज. आपण बाजारामधून जो चहा खरेदी करतो तो चहा सर्वसाधारणपणे त्या चहाच्या पत्तीनुसार, पानानुसार, पानाच्या आकारानुसार त्यांचं वर्गीकरण केलं जातं. अकॉर्डिंगली वी हॅव आसाम टाईप ऑफ टी. 3 प्रकार आहेत आपल्याकडे. ते कोणते कोणते? आसाम टाईप ऑफ टी कॅरेक्टराइज बाय द लार्जेस्ट लीव्स. आसाम पद्धतीचा चहा हा मोठ्या पानाचा असतो, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. चायना टाईप कॅरेक्टराइज बाय द स्मॉलेस्ट लीव्स. चीनमध्ये जो चहा मिळतो तो सर्वात लहान पानं असलेल्या झाडापासून त्या चहा पावडर तयार केली जाते. अँड कंबोड कॅरेक्टराइज बाय लीव्ज ऑफ इंटरमिडिएट साईज. तर कंबोड नावाचा जो चहाचा प्रकार आहे तो त्या चहाची पानं मध्यम आकाराची असतात. वी हॅव 3 व्हेरी डिस्टिंक्ट अँड डिफरंट टी ग्रोईंग रिजन्स इन इंडिया. आपल्याकडे भारतामध्ये 3 अतिशय भिन्न आणि वेगवेगळ्या प्रकारचे चहा उत्पादित करणारे प्रदेश आहेत. ईच ऑफ दीज रिजन्स इज फेमस फॉर द स्पेशल टाईप ऑफ इट प्रोड्युसेस. आणि हा प्रत्येक प्रदेश हा त्या प्रदेशामध्ये उत्पादित केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या चहासाठी प्रसिद्ध आहे, की जे चहा विच आर युनिक इन टेस्ट, ॲरोमा, स्ट्रेंथ अँड फ्लेवर. की जो चहा चवीमध्ये, सुगंधामध्ये, ताकदीमध्ये आणि स्वादामध्ये अद्वितीय असतो. द 3 रिजन्स आर, आणि हे 3 प्रदेश आहेत. दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया. नॉर्थ ईस्टर्न इंडिया म्हणजे ईशान्य भारतामधील दार्जिलिंग. आसाम इन फार नॉर्थ ईस्ट इंडिया. ईशान्य भारतापासून थोडंसं दूर असलेल्या आसाममध्ये, आसाम हा दुसरा प्रदेश. अँड निलगिरीज इन साऊथ इंडिया, आणि दक्षिण भारतातील निलगिरीज. हे ते 3 प्रदेश होते. चहा उत्पादन करणारे हे ते 3 प्रदेश आहेत. मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. लुक ॲट द वर्ड ड्रिंक हिअर. ड्रिंक, द वर्ड ड्रिंक कॅन बी यूज्ड बोथ ॲज नाउन अँड वर्ब. ड्रिंक म्हणजे पिणे, हे आपल्याला माहिती आहे क्रियापद. पण ज्यावेळेस तो शब्द नाउन म्हणून येईल त्यावेळेस त्याचा अर्थ असतो पेय. रिफ्रेशिंग, ताजं तवानं करणारं.
मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. बहुतांश लोक हे मान्य करतात की चहा हे एक उत्तेजक पेय आहे, ताजंतवानं करणारं पेय आहे. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, फॅट ऑर प्रोटीन्स. चहामध्ये कर्बोदके, कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके, फॅट म्हणजे चरबी, और प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं नसतात. What gives tea its special and distinctive flavor is theanine. या चहाला खास आणि विशिष्ट असा स्वाद देणारा घटक त्या चहामधला कोणता आहे तर तो म्हणजे थियानिन. ॲज वेल ॲज त्याचबरोबर कॅफेन पण आहे, जो विच गिव्स द ड्रिंक, जो या पेयाला इट्स स्टिम्युलेटिंग क्वालिटी, जो या पेयाला त्याची उत्तेजक गुणधर्म त्यामध्ये निर्माण करतो. अशा पद्धतीचा हा दुसरा पार्ट आपण पाहिला. या ठिकाणी तुम्हाला काल आपण 3 प्रश्न बघितले यावरचे, त्याच्या खाली एक चौथा प्रश्न आहे, वाय आर टी प्लांट्स स्प्रंज. या प्रश्न लिहायचा आहे, प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधून घरी लिहायचं. पुन्हा तुम्हाला फाइंड आउट व्हॉट आर बॉटनिकल नेम्स, हाऊ आर दे डिसाइडेड, असे 2 प्रश्न दिले. तुम्हाला शोधायला सांगितले बॉटनिकल नेम्स म्हणजे नेमकं काय आणि हाऊ आर दे डिसाइडेड. ट्राय टू फाइंड इट आउट फ्रॉम युअर सोर्सेस. ओके, नाव लेट अस सी vocabulary from these paragraphs. There are so many words we have seen in the text. The first word is waste. पहिला शब्द आहे वेस्ट. वेस्ट हा शब्द ज्यावेळेस नाउन म्हणून येतो त्यावेळेस त्याचं स्पेलिंग असते WAIST आणि याचा अर्थ असतो कटी प्रदेश. कटी प्रदेश म्हणजे कमर. कमर आपण काय म्हणतो, कंबर. कंबर नाही, कमर. शब्द काय मराठीमध्ये तो कमर, त्याला कंबर म्हणायचं नाही. कमर म्हणजे कंबर, तुम्ही ज्याला कंबर म्हणतो, कमरेला कमरेत कमर असू शकतो. दुसरा त्याच उच्चाराचं आपण वेगळं स्पेलिंग आणि वेगळं अर्थ असलेलं दुसरं नाव आहे वेस्ट. WEST, नेम ऑफ अ डिरेक्शन, एका दिशेचं नाव आहे. वेस्ट म्हणजे काय, पश्चिम. तशाच उच्चाराचा आपण वेगळं स्पेलिंग असलेला दुसरं एक शब्द आहे आणि तो आहे क्रियापद आणि त्याचं स्पेलिंग असते WAST, वेस्ट म्हणजे वाया घालणे. पुढचा शब्द आहे फेमस. फेमस हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि ते तयार झाले फेम या नावापासून. फेम म्हणजे कीर्ती, प्रसिद्धी आणि त्याचं नाव ॲडजेक्टिव्ह तयार करताना काय केले पहा, शेवटचे काढून टाकल्याने OUS प्रत्यय लावला. मी तुमच्या लक्षात येते बऱ्याचशा नावामध्ये OUS प्रत्यय लावून आपण त्या नावाचं रूपांतर ॲडजेक्टिव्हमध्ये करू शकतो. प्रत्येक सगळ्याच शब्दात तसं होतं असं नाही, इतर काही प्रत्यय लागतात. IBE, AL, IC, Y यासारखे प्रत्यय लागून दुसरी ॲडजेक्टिव्ह तयार होते. पण इथं मात्र फेम या शब्दाला OUS प्रत्यय लावला. तो करताना पहिल्यांदा ई काढून टाकल्यानंतर त्याचा ॲडजेक्टिव्ह तयार झाले. फेमस म्हणजे प्रसिद्ध. पुढचा शब्द आहे प्रोड्यूस. प्रोड्यूस म्हणजे प्रोड्यूस हा शब्द वर्ब आहे आणि त्याचा अर्थ असतो उत्पादन करणे. त्याचं नाव तयार होते, एक नाव तयार होते प्रोडक्शन म्हणजे उत्पादन आणि दुसरे एक नाव आहे प्रॉडक्ट म्हणजे उत्पादित माल, उत्पादित घटक, उत्पादित वस्तू. त्याचा ॲडजेक्टिव्ह असते प्रॉडक्टिव्ह. नंतर पुढचा शब्द आहे टेस्ट. TAST, टेस्ट हा शब्द नाउन आणि वर्ब दोन्ही म्हणून वापरते. नाउन म्हणून असताना त्याचा अर्थ असतो चव आणि वर्ब म्हणून असताना त्याचा अर्थ असतो चव घेणे. त्याच
उच्चाराचं पण वेगळ्या वेगळ्या स्पेलिंगचा आणि वेगळ्या अर्थाचा शब्द आहे टेस्ट, TEST. हा पण शब्द नाऊन आणि वर्ड दोन्ही म्हणून वापरतो. टेस्ट नाऊन म्हणून आला की त्याचा अर्थ असतो चाचणी आणि वर्ड म्हणून आला की त्याचा अर्थ असतो चाचणी घेणे. ठीक. नंतर धड्यामध्ये इन्स्टंट हा शब्द आला. बाकीचे शब्द आलेले आहेत पण त्या इन्स्टंट म्हणू शकतो. काहीतरी तुम्हाला मला सांगायचं आहे त्यासाठी तुम्हाला ईस्टर्न हा शब्द आणि त्यासोबत बाकीचे पण शब्द घेतले. तर ईस्ट म्हणजे पूर्व दिशा आणि ईस्टर्न म्हणजे पूर्व दिशेला असलेले, पूर्व दिशेला दिशेचे असा त्याचा अर्थ आहे. पूर्व दिशेचे. वेस्ट पासून मग तसाच शब्द तयार होतो वेस्टर्न. ईस्टर्नचा अर्थ आपण पूर्वी असं म्हणू शकतो. पूर्वी म्हणजे त्या अगोदरचं पूर्वी नाही, पूर्वी म्हणजे पूर्व भागात असलेले. वेस्ट वेस्ट म्हणजे पश्चिम आणि त्यापासून शब्द तयार झाला वेस्टर्न, पश्चिमी. त्यानंतर साऊथमध्ये सुद्धा तसाच शब्द, साऊथ म्हणजे दक्षिण आणि त्यापासून साऊथ पासून शब्द काय तयार झाला आहे ERN प्रत्येला मध्ये. काय म्हणणार तुम्ही आता काय होतं ईस्ट. ईस्टर्नमध्ये ईस्टचा उच्चार कायम आहे ईस्टर्न. वेस्ट वेस्टर्नमध्ये वेस्टचा उच्चार कायम आहे वेस्टर्न. पण साऊथला ERN प्रत्यय लावला की त्याचा उच्चार साऊथर्न करायचा नाही. साऊथ त्याचा उच्चार कायम करून त्याला अर्न म्हणायचं नाही. जसं ईस्ट ईस्टर्न, वेस्ट वेस्टर्न, साऊथ साऊथर्न असं जर तुम्ही केलं तर ते उच्चार केलं त्याचा उच्चार असतो सदर्न. काय उच्चार असतो सदर्न. साऊथर्न म्हणायचं नाही. तसंच नॉर्थ. नॉर्थला पण ERN प्रत्यय लावून शब्द तयार होतो NORTHERN. मग त्याचा उच्चार नॉर्थ हा उच्चार त्यात काय एवढं तर काय होते बाबा नॉर्थर्न. तर तसा उच्चार करायचा नाही. नॉर्थर्न असा उच्चार न करता त्याचा उच्चार करायचा नॉर्दर्न. ठीक आहे, समजलं. पुढचा पाठ पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. आतापर्यंत आपण इथंच थांबूया. थँक्यू अँड हॅव अ गुड डे.